स्थूल देह म्हणजे असं का या ठिकाणी आपल्याला आत्मप्रचिती म्हणतात तिला माऊली. मला काही एवढा अभ्यास नाही पण सांगतोय मी. त्याला आत्मप्रचिती म्हणतात. आता आत्मप्रचिती म्हणजे आत्मप्रचिती जोपर्यंत आपण घेत नाही तोपर्यंत आपण माणूस आहे का, आपल्यात आत्मा आहे का, आपला हात चालतोय का, देव आहे का, हेच कळणार नाही ना माऊली. काय म्हणतात, आत्मप्रचिती झाल्यानंतर पुढे आपल्याला गुरुप्रचिती म्हणतात त्याला. मग ती आत्मप्रचिती करत असताना आपल्या शरीरात जे षडविकार आहेत, हे षडविकार घालवण्यासाठी कोणकोणते आहेत? काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मत्सर आहे, आणि सगळ्यात वाईट माझ्यासारखा कीर्तनकार कोणीच नाही. सगळ्यात वाईटचा शेवटचा सांगतो मी उदाहरण. माझ्यासारखा मृदुंगाचार्य आणि माझ्यासारखा गायक, भाऊ पट्टीचे गायक वाजवले तर आपण, माझ्यासारखा हार्मोनियमकार. काय वाटतं, खरं आहे का नाही? त्याने लई मात केली यशवटच्याने, ही तर थोडस आटोक्यात आलंय. पण हा जो अहंकार हा शब्द आहे याने खूपच मात केली माऊली प्रत्येक क्षेत्रामध्ये. माझ्यासारखा शेतकरी आणि माझ्यासारख्या तांबाट्याच्या जाळ्या, ताकद नाही कोणाची. सांगा आता कोणाचं म्हणावं हे? अगोदरच बोललोय, करीतो कीर्तना म्हणाला कोणी नव्हे माझी वाणी पदराची. आपण फक्त निमित्त मानासी बैसविला आहे, फक्त निमित्ताला कारणीभूत आहोत. आणि आता हा जो शेवटचा जो अहंकार आहे, हा अहंकार त्या ठिकाणी जर घालवायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला ठाईच चिंतन करावं लागेल. जोपर्यंत आपल्या शरीरात ते साज जात नाही तोपर्यंत आपल्याला देहातला आत्मा देव दिसणार नाही. विठाला प्रमाण सांगतोय. अरे बाबा अहंकार घालायचा असेल तर स्थूल द्या म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी बसावं लागणार.